9 वाजता फक्त लेमन न्यूजवर। मुंबई में ऑनलाइन गेम की आड़ में चल रहा है जुए का कारोबार। पुलिस की छत्र छाया में चल रहे हैं जुए के अड्डे। चालू हो गया ना अपना लेके देती बारह महीना परमिशन दिया है। आया हफ्ता देने के बाद 12 बजे का परमिशन कमाएगा कब? तो 9:30 क्या 10 दिन के बाद 24 घंटा चालू वो भी रहेगी ना, मगज मारी नहीं। मेरा और खुद बोल रहा है 10 दिन रुको। उसके बाद हो गया ना, अच्छा दे देना, कस्टमर को टेंशन नहीं। लेमन न्यूज की मैराथन मुहिम देखिए लगातार सिर्फ लेमन न्यूज पर। न कोरी बहस, न तर्कहीन बकवास, सच से हो सामना, यही है हमारा प्रयास। हम करेंगे सामाजिक सरोकारों की बात, सिर्फ और सिर्फ मुद्दे की बात। देखिए मेरे साथ सिर्फ लेमन न्यूज पर। नमस्कार, आजचा मुद्दामध्ये आपलं स्वागत। मी राजेश कोचरेकर। रोज आपण या आजचा मुद्दामध्ये राजकीय, सामाजिक आणि इतके धगधगीत विषय घेत असतो की जे शहरात, राज्यात आणि देशभरात, जगभरात ज्या विषयांबद्दल चर्चा होते, जो विषय दिवसभरात बहुचर्चित असतो, तो आपला आजचा मुद्दा होत असतो। आज जर आपण पाहिलं तर या सगळ्या घबाडग्यातून आणि सगळ्या दगदगीतून बाजूला जाऊन एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्याचा माझा प्रयत्न आहे। आणि अर्थातच तो विषय थोडासा हलका फुलकाही आहे, तितकाच आपल्याला गांभीर्याने विचार करायला भाग पाडणाराही आहे, तितकाच मानवानं विज्ञानाला दिलेल्या आव्हानाचा आहे, ज्योतिष शास्त्राचा आहे, खगोलशास्त्राचा आहे, पंचांगाचा आहे आणि सोशल मीडियाचाही आहे। आता तुम्ही म्हणाल की एका विषयाला इतकी अंग आहेत, तर तो विषय तरी कसला आहे? तर तो विषय आहे आजच्या दिवसाचा, आजच्या दिवसाच्या वैशिष्ट्याचा आणि आजच्या दिवसांच्या आकड्याच्या खेळाचा, अर्थात 11, 12, 13 आजचा मुद्दा। तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अंकांना खरंच महत्त्व असतं का? आणि जर ते असलं तर ते किती असतं? ज्यावेळेला आपण या अंकांकडे अगदी नीट आणि गांभीर्यानं पाहतो, त्यावेळेला प्रत्येक आयुष्याच्या जडणघडणीमध्ये नव्हे तर निर्मितीमध्ये अंकांचं महत्त्व असतं। आईच्या गर्भातला गर्भ हा 9 महिने 9 दिवसानंतर पूर्णत्वाला येऊन त्याला जग दिसतं। म्हणजे अंकांची सुरुवात ही आईच्या उदरातच होते आणि तिथपासून ते अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत आपण तो किती वाजता घेतला याची नोंद डेथ सर्टिफिकेटवर होते। इथपर्यंत आपलं आयुष्य अंकांनी व्यापलेलं असतं आणि त्यामुळेच आज अनेक मुद्दे आहेत। आज सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला निकाल आहे, समलैंगिक संबंधांबद्दलचं वादळ अख्ख्या देशभरात झालेलं आहे, पण तरीही मी त्या मुद्द्यांना, त्या विषयांना स्पर्श करणार नाहीये। त्यामुळे मी आजचा जो विषय निवडला आहे तो इतर विषयांपेक्षा किंवा इतर गर्दीपेक्षा वेगळा असलेला 11, 12, 13 काय आहे, या दिवसाचं महत्त्व हे समजून घेताना आज या दिवसभरात काय काय घडामोडी झाल्या त्याही आपण पाहणार आहोत। पण या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याबरोबर जे मान्यवर असणार आहेत आजचा मुद्दामध्ये, त्यामध्ये अगदी विदेशातून थेट भारतात पोहोचल्यानंतर आपल्या स्टुडिओत दाखल झालेले पंडित राजकुमार शर्मा। पंडितजी, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये। त्यानंतर सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर माधुरी जोशी। डॉक्टर मॅडम, आपलंही स्वागत आहे स्टुडिओमध्ये। त्याचप्रमाणे माझ्याबरोबर असणार आहेत विद्यार्थी, तरुणाई आणि बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मनसेच्या नेत्या शिल्पा सरपोतदार। शिल्पाताई, आपलंही स्वागत आहे आजचा मुद्दामध्ये। या सगळ्या मान्यवरांकडून सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत
11, 12, 13 या विलक्षण आकड्यांचा संयोग किंबहुना योगायोग समजावून सांगणारं हा रिपोर्ट. आयुष्यातले काही दिवस असे असतात की जे अविस्मरणीय ठरावेत यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात. आजही 11वा दिवस, 12वा महिना आणि 2013 हे साल असा योग जुळून आलाय. त्यामुळे अनेकांनी शतकातला हा दुर्मिळ आणि अखेरचा योग लग्नासाठी, सिझेरियनसाठी गाठलाय. आजची ही संस्मरणीय तारीख आपल्या मॅरेज सर्टिफिकेटवर असावी यासाठी तब्बल 5000 शुभमंगल आज पार पडणार आहेत. काहींनी तर 11, 12, 13 बरोबरच 14, 15 अर्थात 2:15 ही मुहूर्ताची वेळही निवडली आहे. मंगल कार्यालयांचं बुकिंगही याच मुहूर्तावर झालंय. 2000 सालापासून गेली 10 वर्ष तारखांचे हे अनोखे योग सुरू झालेत. आज त्या योगायोगांची अखेर होते. यानंतर तब्बल 90 वर्षांनी हा योग येणार आहे. तारखांच्या या खेळाची चर्चा आणि हा दिवस यादगार व्हावा यासाठीच्या योजना व्हॉट्सअपवर देखील आधीपासूनच रंगल्या होत्या. आजच्या दिवशी आपलं बाळ जन्माला यावं यासाठी काही माता आग्रही आहेत. अगदी सिझेरियन करायची तयारीही त्यांनी दाखवली आहे. मात्र निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाऊन असा निर्णय घेणं अयोग्य असल्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. तारखांमधली ही गंमत सर्वांना जरी आकर्षित करत असली तरी ज्योतिषशास्त्रातल्या मुहूर्ताप्रमाणे याला काहीच महत्त्व नाहीये. असं असलं तरी मुहूर्त बाजूला ठेवून सगळेच खास पद्धतीने ही आगळी वेगळी तारीख साजरी करतात. ब्युरो रिपोर्ट, लेमन न्यूज, मुंबई. आता आपण पाहिलं की कशा स्वरूपामध्ये 11, 12, 13 या अंकांची, या आकड्यांची विलक्षण जादू आपण समजून घेतली. आज मुंबईमध्ये अनेक गोष्टी घडल्या आणि त्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्या अनेक गोष्टींपैकी अनेकांनी आपलं शुभमंगल जे आहे ते या मुहूर्तावर केलं. काही मातांनी आपल्या मुलांना जन्म दिला. आज दिवसभरात मुंबईच्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक होणार होती. त्या सगळ्या विद्यार्थी कॅम्पसवर आज जी एकूणच लहर होती ती 11, 12, 13ची. आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी काही मंडळींनी आज जीवाचा आटापिटा केला होता. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आकड्यांच्या चौकटीत बसतायत त्यावेळेला त्या ज्योतिषशास्त्राच्या कुंडलीत बसतायत का, यासाठी आपण जाणार आहोत पंडित राजकुमार शर्मांकडे. पंडितजी, आज जर पाहिलं तर वैदिक शास्त्र हा तुमच्या अभ्यासाचा विषय आहे. मी जरी तुम्हाला मराठीत प्रश्न विचारला, तुम्ही हिंदीत उत्तर दिलं तरी ते आपल्या प्रेक्षकांना चालणार आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, वैदिक शास्त्राचा ज्या वेळेला आपण उल्लेख करतो किंवा त्याकडे ज्या वेळेला वळतो, 11, 12, 13 ही ज्योतिषशास्त्राची किंवा पंचांगाच्या दृष्टीने तितकीशी चांगली तारीख नव्हती, तरीही आज लोकांनी या तारखेवर अक्षरशः स्वतःचा जीव वळवून टाकणं इतकंच बाकी ठेवलं होतं. हे आपल्याला दिवसभर दिसत होतं. काय आहे नेमकं या वैदिक शास्त्राचं आणि अंकांचं गणित? देखिए राजेश जी, एक बात बहुत ही स्पष्ट है कि ये इस सदी की आखिरी सीक्वेंस डेट है. 11, 12, 13 यानी 2, 3, 4. कोई भी चीज़ जब जीवन में निरंतर होती है, जिसमें निरंतरता होती है, उसमें प्रॉस्पेरिटी मानी जाती है. एक बात न्यूमरोलॉजिकली, क्योंकि अर्थ, जैसे आपने बोला कि ज्योतिष शास्त्र में इसकी क्या इम्पोर्टेंस है, मगर ज्योतिष शास्त्र में, वैदिक शास्त्र में वैदिक अंकों की बहुत महत्वता होती है. उस इम्पोर्टेंस को लेकर अगर हम इसके ऊपर चर्चा करें तो डेफिनेटली एक ऐसी सीक्वेंस जो कि एक सदी में अभी एक 90 साल के बाद आएगी, इस सदी की आखिरी डेट है. अगले साल की अगर हम डेट, क्योंकि मैंने गॉर्डन रॉय को भी पढ़ा, जिन्होंने इस डेट के ऊपर बहुत सा रिसर्च किया, जो बास्केटबॉल के बहुत बड़े फ़ैन हैं अमेरिका में. उन्होंने इस पर्टिकुलर डेट्स और सीक्वेंस डेट्स के ऊपर बहुत बड़ी बुक्स लिखी हैं, बहुत बड़ा इतिहास रचा है. उन्होंने इन डेट्स के ऊपर में जो चर्चा किया उसमें भारतीय ज्योतिष शास्त्र, भारतीय अंक शास्त्र का भी वर्णन किया है. सो जब आपने मुझे परसों मैसेज किया तो आई स्टार्टेड सर्फिंग. उस सर्फिंग के दौरान मुझे ये महसूस हुआ कि डेफिनेटली अगर ज्योतिष शास्त्र में इसकी इम्पोर्टेंस नहीं है तो ज्योतिष अंक शास्त्र में इसकी इम्पोर्टेंस जरूर है. जो चीज़ निरंतर होती है, जो चीज़ 1, 2, 3
4, 5, 6, 7, 8, 9 इस तरह के अंकों की बात करेंगे तो डेफिनेटली उसमें, और अगर हम ज्योतिष की बात करें तो आज चतुर्थी है, उसके बाद में देखिए कहीं ना कहीं ग्रहों के साथ में भी बहुत इसका समावेश मिला। जब मैंने आज की कुंडली बनाई, आज जब हम बैठे हैं तो उस कुंडली का प्रमाण देखा तो सूर्य लगन में आ गया। इसका मतलब ये है कि गुरु की राशि में सूर्य जब लगन में आ गया तो शुभ कारक संकेत देता है। इसलिए जिन लोगों ने आज सिजेरियन कराने की डेट्स ली हैं, 5000 लोगों ने शादियों की डेट्स ली हैं, तो डेफिनेटली ज्योतिष शास्त्र के मुताबिक भी उसका मुहूर्त उतना ही महत्वपूर्ण है जितना कि अंकों की। या देखिए फॉरेन से आ रही ये विद्या का चलन है। वैलेंटाइन डे हम यहाँ नहीं मनाते हैं, मनाते थे पहले, मगर हमने मनाना शुरू कर दिया क्योंकि कुछ चीज़ें जो सकारात्मक दिखाई देती हैं उनका अनुसरण करने में कोई गलती नहीं है। देयरफॉर आई स्ट्रांगली बिलीव कि इस सीक्वेंस को, इस कॉन्जिक्यूटिव डेट्स को 11, 12, 13 को डेफिनेटली इसकी इम्पोर्टेंस को माना जा सकता है। और इसमें किए हुए किसी भी कार्य का, बल्कि गॉर्डन रॉय ने तो यहाँ तक लिखा कि इसमें आप कोई व्यापार शुरू करेंगे, इसमें कोई दुकान का मुहूर्त करेंगे, इसमें शादी करेंगे, इसमें बच्चा पैदा करेंगे या इसमें किसी तरह का कोई भी शुभ कार्य करेंगे तो वो आपकी प्रगति के लिए बहुत ही अच्छा माना जाएगा। Therefore, I strongly support this sequence date. नाही आप तो म्हणजे पंडित राजकुमार शर्मा हे त्याला सपोर्ट करतायत, पण मी जाणार आहे डॉक्टर माधुरी जोशींकडे। माधुरी जोशी या स्त्रीरोग तज्ञ आहेत। आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिक इथून आलेल्या अगदी ज्याला आपण ठोस बातमी किंवा अगदी पक्की बातमी म्हणतो त्यानुसार माझ्याकडे आलेली माहिती जी आहे, अनेक मातांनी आज आपल्या अपत्याला जन्म देणं हे उचित समजलंय या तारखेंच्या खेळामुळे। पण हे विज्ञानाबरोबर पत्करलेलं आव्हान आहे, हे चॅलेंज आहे आणि मग त्या आईने ते धाडस करावं का, यासाठी मी जाणार आहे डॉक्टर माधुरी जोशींकडे। डॉक्टर जोशी, मला सांगा की ज्या वेळेला विज्ञानाच्या किंवा प्रगतीच्या, निसर्गाच्या विरोधात मानव संशोधन करतोय, प्रयत्न करतोय आणि निसर्गावर मात मिळवण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याचा, तो जर प्रयत्न आपण पाहिला तर मला तुम्हाला एक विचारायचं आहे की हे कुठपर्यंत योग्य आहे? हे बघा, स्त्रीरोग तज्ज्ञ म्हटल्यानंतर याचं इंग्लिशमध्ये आजकाल नाव असं आहे ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजिस्ट। ऑब्स्टेटिक हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे ऑब्स्टेट म्हणजे जिची डिलिव्हरी होते आहे त्या बाईच्या समोर, टू स्टँड इन फ्रंट ऑफ अ डिलिव्हरिंग लेडी, म्हणजे जिची प्रसूती होते आहे तिच्या समोर उभं राहून सतत निरीक्षण करून तिचं सगळं व्यवस्थित पार पडतं आहे का नाही हे बघणं, हे ऑब्स्टेटिक ह्या शब्दाचा अर्थ आहे। आणि आम्हाला पूर्ण ट्रेनिंगमध्ये हेच शिकवलेलं असतं की तुम्ही सतत निरीक्षण ठेवा की सगळं व्यवस्थित होतं आहे का नाही। आमचा रोल तेव्हाच सुरू होतो जेव्हा आम्हाला खूप लवकर माहिती करून घ्यावं लागतं की हे पुढे चांगलं होणार का नाही। आजकाल लकीली टेक्नॉलॉजी आम्हाला याच्यात मदत करते। आम्ही नुसतं आपल्या इंट्युशनवर जाऊन किंवा पेशंटचा चेहरा बघून असं नाही आजकाल सांगत की नाही तुझं सगळं ठीक होईल। आम्ही असं करतो की त्यांना या जर का अशी डेट सिलेक्ट करायची असेल तर आम्ही डेटच्या बरोबर बाकी सगळी मॅच्युरिटी वगैरे बघणं पण खूप गरजेचं आहे। कारण 36 आठवड्याचं बाळ, लोकांना वाटतं की 8 महिने संपलेले आहे, पण 36 आठवड्याचं बाळपेक्षा 38 आठवडे कंप्लीट झालेलं बाळ जे आहे ते जास्त सुंदर मॅच्युअर असतं। आणि कधी आम्हाला माहीत असतं की पहिले 2 सीझर झाले, आता सीझर होणार, 8 दिवस पहिले केलं काय आणि 10 दिवस पहिले केलं काय, तर अशा याच्यामध्ये आम्ही सिलेक्ट करायला त्यांना सांगतो की काही हरकत नाही। पण जर का इमोशनच्या भरामध्ये जाऊन त्यांनी असं म्हटलं की नको आम्हाला हीच डेट पाहिजे आणि शेवटच्या सोनोग्राफीमध्ये तर अमुक डेट आली आहे, पण शेवटची सोनोग्राफीमध्ये ती डेट 15 दिवस पुढे मागे पण होऊ शकते, तर आम्ही कसं करतो की सगळं आम्ही धोकादायक आहे का? नाही, धोकादायक असू शकतो जर का तुम्ही इमोशनल होऊन त्यांना मदत करायला गेलात तर। तुम्ही त्याला सायंटिफिकली बघून घ्यायला पाहिजे की हे जे आहे बरोबर त्याच्यात बसतं आहे का सगळं व्यवस्थित। कारण ही डिलिव्हरी जी आहे ती एक सोशल
एक आहे म्हणजे त्याच्यात थोडक्यात असं आहे की त्याचा धोकाही उद्भवू शकतो त्या मातेला किंवा त्या तरुणीला या तारखांचा खेळ साधताना किंवा तो बरोबर जपताना या गोष्टीसाठी मी जाणार आहे. बघा, ह्या सगळ्या गोष्टी आज ज्या होत आहेत या सोशल मीडियामुळे होत आहेत किंवा किंबहुना हे जे तारखांचे खेळ आहेत हे याआधी 90 वर्षापूर्वी झाले होते असतील, पण बरोबर आहे ना पंडितजी, जर हे 90 वर्षापूर्वी झाले होते असतील पण त्यावेळेला माध्यमं, त्यावेळेला सोशल मीडिया हा इतका प्रगत नव्हता. कदाचित 90 वर्षानंतर ज्या वेळेला हा खेळ पुन्हा एकदा होईल आपल्यासमोर, त्यावेळेला जी पिढी असेल, आपली हयात असलेली पिढी, ती अधिक प्रगल्भ आणि विज्ञानाची त्याहीपेक्षा खूप लांब मोठी मारुती उडी घेणारी असेल तर वेगळं चित्र आपल्यासमोर असेल. मी जाणार आहे शिल्पा सरपोतदार यांच्याकडे. शिल्पा सरपोतदार, तुम्ही तरुणांमध्ये काम करता, तरुणाईचा वेध घेण्याचं जे काही कसब आहे हे तुम्हाला साधलेलं आहे. पत्रकार ते आज महिला नेत्या इथपर्यंतचा प्रवास तुम्ही केलाय. आजचा दिवस ज्या वेळेला तुम्ही वावरलात, सकाळपासून आता या कार्यक्रमात सहभागी होईपर्यंत, काय होतं आजच्या दिवसाचं गारुड? शिल्पाताई, पहिली गोष्ट म्हणजे ही काही एवढी स्पेशल तारीख आहे वगैरे, तारीख आहे, कदाचित तुम्ही म्हणता तसं थोडा जनरेशन गॅप किंवा तरुणांचं हे एक वेगळं वातावरण असेल. माझ्या तर काही सकाळी लक्षात नव्हतं. म्हणजे तुम्हाला अगदी स्पष्ट सांगायचं तर सकाळी जेव्हा मी एका पोलीस स्टेशनला गेले तर तिथे मी एक स्लिप भरताना फक्त विचारलं आज 11 तारीख ना, तर तो जो कॉन्स्टेबल तरुण मुलगा होता त्याला इतका आश्चर्याचा धक्का बसला. अहो 11 म्हणजे काय, 11, 12, 13 हे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर दिवसभर जेवढ्या लोकांना भेटले त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात ते कन्फर्म होतं की 11, 12, 13 काहीतरी खूप स्पेशल दिवस आहे. आणि आज तुम्ही म्हणालात तसं की कॉलेजची इलेक्शन्स होती आज सगळ्या मुंबईमध्ये, बरोबर, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना अगदी झपाटून टाकलेलं होतं ह्या तारखेनी. आणि आज त्याच्यातले जे विजयी झाले ते असं धरूनच चाललेले आहेत की आम्ही म्हणजे राष्ट्रपती झालोच, कारण इतक्या चांगल्या मुहूर्तावर आमची सुरुवात झालेली आहे राजकारणाची, हे सगळं त्यांच्या डोक्यात होतं. त्याच ह्याच्यात अजून एक मुहूर्त जो अजूनही आपल्या कोणाला माहिती नसेल, हा त्या मुलांनीच मला सांगितला की आजचा दिवस हा या वर्षातला 345वा दिवस आहे. म्हणजे पुन्हा 3, 4, 5 असं एक काहीतरी त्याच्यात मुहूर्त आहे त्या तरुण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. हे सगळं बघून खरंच एक तर मजा वाटली, पण मला खरोखर वाटतं तुम्ही जे म्हणालात ते बरोबर आहे की हा पूर्ण त्या सोशल मीडियाचा परिणाम आहे. सोशल मीडियाचा परिणाम आहे. नाहीतर कालपर्यंत जे लोक या सोशल मीडियामध्ये इतके इन्व्हॉल्व नाहीत त्यांच्या कोणाच्याही हे काही डोक्यात नाहीये. त्यांच्या कोणाच्या हे डोक्यात नाहीये. बरोबर. मी सोशल मीडिया गुरु असलेल्या उन्मेष जोशींकडे जाणार आहे. व्हॅलेंटाईन डेचा जेव्हा आपण विषय बोलतो तर जसं पंडितजी म्हणाले की चांगली गोष्ट आहे, ज्यांना आवडते त्यांनी करावी, पण मला असं अगदी नक्की वाटतं की ह्याच्या मागे अगदी पूर्ण मार्केटिंगचा फंडा आहे. परदेशात आपल्या एवढे सण नाहीत, सारखे समारंभ नाहीत, त्यामुळे त्यांना असं काहीतरी शोधून शोधून सेलिब्रेट करावं लागतं. आपल्याकडे भरपूर आहे ते सगळं, त्याच्यात अजून हे आपण एक विकतचे सेलिब्रेशन्स घेतोय, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तरुण त्याच्यात खूप तरुण त्याच्यामध्ये खूप अडकलेले आणि हे जे तरुण आहेत किंवा ही जी तरुणाई आहे ही सोशल मीडियामुळे त्याच्यामध्ये अडकलेली आहे. पंडित जी, सोशल मीडिया का जो इम्पैक्ट है इन सारी चीजों पे वो आपको कितना नजर आता है? देखिए, इसका बिल्कुल शिल्पा जी ने सही बात कही कि आपने भी सही कही, और सबसे पहले मैडम की बात का मैं समर्थन करता हूं कि किसी भी चीज़ का रिस्क नहीं लिया जा सकता. अगर 8 महीने का बच्चा है तो हम सीजेरियन नहीं कर सकते, बच्चा पूरी तरह से डेवलप होना चाहिए. यहाँ तक सोशल मीडिया की बात है, इट इज़ एब्सोल्युटली 100% इफेक्टेड बाय सोशल मीडिया, नथिंग मोर देन दैट. आज से अगर 25 साल पहले किसी को पूछते हैं वैलेंटाइन डे क्या होता है तो शायद कोई बोलता कि मुझे तो पता नहीं है जी. हैं, अगर आपका जन्मदिन घर में होता था 30 साल पहले की अगर बात करें तो घर में शीरा बनाया जाता था, केक नहीं. यहाँ मंदिर जाकर पेड़े बांट दिए जाते थे कि आज हमारे बच्चे का जन्मदिन है, भगवान उसको आशीर्वाद दे. केक या वाइन या ये इन चीज़ों का बिल्कुल नहीं था. मगर धीरे धीरे पाश्चात्य संस्कृति हमारे ऊपर इतनी हावी होती जा रही है, उसके लिए मीडिया
डेफिनेटली इलेक्ट्रॉनिक मीडिया चाहे प्रिंट मीडिया उसका पूरा जिम्मेदार है। इसमें अभी कितना गुड़ है, कितनी शक्कर है, कितनी कड़वाहट है, इसका विश्लेषण डेफिनेटली आपके शो के माध्यम से हो रहा है। मगर मैं ये कहूँगा कि अगर वैदिक शास्त्र से माना जाए तो डेफिनेटली सीक्वेंस का बहुत महत्व है। 11, 12, 13 और जो शिल्पा ने बोला वो भी सही है, 3, 4, 5 वो भी एक मुहूर्त है। इसलिए 3, 4, 5 इज़ वन ऑफ द वेरी इंपॉर्टेंट डेज। अगर हम इनके ऊपर एस्ट्रोलॉजी का एक छापा मार दें, यानी एक एस्ट्रोलॉजी को इसके ऊपर हावी कर दें, तो 2 नंबर वृषभ राशि, 3 नंबर मिथुन राशि, 4 नंबर कर्क राशि, तो डेफिनेटली भारतीय जनता पार्टी, कांग्रेस, यूपीए, तो जो एक सीक्वेंस बनती है उस सीक्वेंस के हिसाब से मैंने आज अध्ययन किए अलग अलग चीज़ों के, तो यहाँ पर बहुत सी भविष्यवाणी भी हो सकती हैं जो शायद हम अगले शोज़ में आपके माध्यम से करेंगे। मगर सीक्वेंस का महत्व डेफिनेटली है। मगर हमको कहाँ से पता चला? वो सोशल मीडिया के माध्यम से। इसलिए आज जर आपण एखादं औषध ज्यावेळेला डॉक्टर लिहून देतात त्यावेळेला ते कोणत्या कंपनीचं आहे, ते कोणत्या बॅचचं आहे, इथपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वेबसाईटच्या माध्यमातून त्याचे परिणाम दुष्परिणाम बघणारी तरुणाई आज आपल्याकडे वावरते। आपण तिच्यामध्येच जगतोय, वावरतोय। मी जाणार आहे डॉक्टर माधुरी जोशींकडे। डॉक्टर जोशी, आज जर तुम्ही एखाद्या तरुणीला जर एखादं औषध लिहून दिलं आणि ते समजा जर्मन बनावटीचं असलं किंवा युरोपियन बनावटीचं असलं आणि त्यातलं भारतीय बनावटीचं मिळतंय की नाही, या सगळ्या गोष्टी आज ही तरुणाई थेट वेबसाईटवर जाऊन तपासून पाहते, त्याचे परिणाम दुष्परिणाम, किमती, त्याची उपलब्धता, एकूणच आपलं आयुष्य सोशल मीडियाने व्यापलंय म्हणून आपल्याला हे सगळे आकड्यांचे खेळ कळतायत असं वाटतं तुम्हाला? हे इंटरनेट आणि आजकालच्या नवीन मुलांना जे जास्त माहिती आहे त्याचा फायदा तर आहेच, पण आम्ही असं लिहिताना आम्हाला असं तसं शिकवलं आहे जेनेरिक वर्ड औषधांचे नाव लिहायला, पण कधी काय असतं की ते मिळत नाही, तर आम्ही जे जास्त इझिली सगळीकडे मिळणार, आता मुंबईमध्ये पेशंट्स आमच्याकडे नुसतं काही वेळेस नुसतं ओपिनियन घ्यायला येतात किंवा 1-2दा दाखवून मग आपल्या गावाला जातात, तर आमचा सतत असाच प्रयत्न असतो की आम्ही असे औषध लिहावे जेणेकरून जे पूर्ण इंडियामध्ये मिळतील, म्हणजे पुढे जाऊन त्यांना तेच औषध दुसऱ्या ट्रेड नेमनी मिळालं तर त्यांना वाटतं की जो डॉक्टर ने लिखा था वो नहीं मिला, शायद ही अच्छा नहीं है। तर आम्ही त्यांना सांगतो मॉलिक्यूल एकच आहे, पण आम्ही जो लिहितोय जे जास्त लोकांना माहित असेल। म्हणजे मला हेच विचारायचं की या सगळ्या सोशल मीडियाच्या व्यापामुळे आणि या सगळ्या जाळ्यामुळे तुमचं आव्हान वाढलंय की जे आज दिवसभरात अनेक तुमच्यासारख्या स्त्रीरोग तज्ञांना, मग ठाण्यामध्ये डॉक्टर महेश बेडेकर असतील, तुम्ही असाल, किंवा नाशिकमध्ये डॉक्टर कुलकर्णी असतील, या सगळ्यांची मी आज बोललोय, मला तुम्हाला विचारायचं की तुमचं आव्हान या सगळ्या गोष्टीमुळे वाढलंय का? आमचं आव्हान नक्कीच वाढलेलं आहे, पण याच्यामुळे जी अवेअरनेस आली आहे त्याचं मला कौतुक वाटतं, कारण की त्याच्यामुळे ते लोक दे आर फोरवॉर्न्ड, म्हणून ते लोक जरा फोर आर्म्ड पण आहे, तर मला ते आवडतं सुद्धा, कारण की मी त्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल, त्यांच्या प्रकृतीबद्दल त्यांना इन्फॉर्म करते, मग ते आपलं चांगलं त्याच्यामधून ते चूज करू शकतात, त्यांना काय निवडू शकतात, अगदी त्यांना काय हवं ते निवडू शकतात असं डॉक्टर माधुरी जोशी म्हणतात। माझ्याबरोबर या क्षणाला खगोलशास्त्रज्ञ डॉ. सोमण हे संपर्कात आलेले आहेत, ज्यांनी गेली अनेक वर्ष पंचांग बनवण्याचा ज्यांचा दांडगा अनुभव आहे। सोमण सर, आपलं स्वागत आहे आजचा मुद्दामध्ये। आज आपण चर्चा करतोय 11, 12, 13 या आकड्यांच्या विलक्षण खेळाबद्दल। आपण माझा आवाज ऐकू शकताय सर? आज 11, 12, 13 ही तारीख आहे आणि या तारखेचं गारुड आज आपल्याला संपूर्ण देशातल्या तरुणाईवर आणि अनेक मंडळींवर होताना दिसलं। काहींनी आज आपली लग्न केली आहेत, काहींनी आज आपल्या नव्या अपत्याला जन्म दिलाय, काहींनी आपले नवे उद्योग सुरू केले, तर काहींनी नव्या घरात प्रवेश करणं उचित समजलेलं आहे। हा जो आकड्यांचा खेळ आहे, हा आकड्यांचा खेळ आज जसा माझ्याबरोबर कार्यक्रमात शिल्पा सरपोतदार आहेत, त्या म्हणाल्या की आज त्या विद्यापीठ निवडणुकांच्या निमित्ताने अनेक शेकडो तरुणांना भेटल्या, तिथे सगळीकडे या तारखांची चर्चा होती। ही तारखांची चर्चा आणि हा खेळ आपल्याला सोशल मीडिया मुळेच कळू शकलेला आहे आणि त्यामुळेच तुमच्यासारख्या खगोलशास्त्रज्ञांना किंवा पंचांगकर्त्यांना हा जो आकड्यांचा खेळ तुम्ही कधी काळी वर्तमानपत्रातून आम्हाला समजावत होतात, तो आता अधिक सोप्या पद्धतीत समजावता येऊ लागलाय? नाही, त्याचं असं आहे, केवळ भारतातच नाही याबद्दल कुतूहल, तर संपूर्ण जगामध्ये कुतूहल होतं आणि सगळीकडे संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशामध्ये तरुणाई या जाळ्यामध्ये म्हणजे 11, 12, 13 हा जयघोष करत होती।
अर्थात आज विवाह मुहूर्त पंचांगात नव्हते, कारण व्यतिपात योग असल्यामुळं, परंतु प्रेमिकांनी बऱ्याचशा रजिस्टर लग्न केलेली आहेत आज. बरोबर. आणि मला पण असं कळलं बरीचशी लग्न विवाह बंधनामध्ये आज अडकलेले आहेत. तारीख लक्षात ठेवायला सोपी 11, 12, 13. बरोबर. परंतु काही नैसर्गिक जन्मस्वा झालेले आहेत मुलांना, जे प्रसूती झालेली आहे गर्भवतींची नैसर्गिकरित्या, पण डॉक्टरने एक सल्ला दिलेला आहे, सिझरिंग करून कृत्रिमरित्या जन्माला मूल घालू नका, कारण डेंजरस असतं. त्यामुळे नैसर्गिकरित्या ज्यांचे जन्म झाले त्यांची जन्मतारीख असणार आहे 11, 12, 13. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा पंचांगाच्या दृष्टिकोनातून या 11, 12, 13 तसं विशेष मत नाही. हा केवळ आकड्याची गंमत आहे, एवढंच आहे. बरोबर आहे, आकड्याची गंमत आहे सर. पण मला एक सांगा की हे 90 वर्षांपूर्वी असं घडलं होतं, आज हे घडलंय, आता आणखी 90 वर्षांपूर्वी घडणार आहे. म्हणजे साधारण किती पिढ्यांचा जर आपण अंदाज घेतला तर आता बघा 1, 2, 3 पासून हे सुरूच झालेलं आहे. म्हणजे शतकामध्ये सुरुवातीची वर्ष असतात 13, 14 पर्यंत, त्यांनाच हे भाग्य मिळतं. आणि आता याच्यानंतर जी मुलं जन्माला येतील किंवा काय, त्यांना हे भाग्य मिळणार नाही, कारण माणसाचं आयुष्य 70, 80 वर्ष म्हटलं तर पुढच्या 80 वर्षात असा योग येणार नाही. अर्थात 100 वर्षामध्ये शतकामध्ये असे योग येत असतात. आणि त्यामुळे वी आर लकी, आपली तरुणाई लकी आहे. खरं का, आपली पिढी नशीबवान आहे. पण आता असा योग, असं जे अंकांचं गारुड असेल ते ज्या वेळेला पुन्हा 90 किंवा 100 वर्षांनी होईल, किती वर्षांनी नेमकं होईल असं तुम्हाला वाटतंय? आणि ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्ही खगोलशास्त्रज्ञाचा अभ्यास करता, तुम्ही खगोलशास्त्रज्ञ आहात, एकूण जेव्हा सायन्स किंवा शास्त्र हे पुढारलेलं असेल, आज आईच्या गर्भात असलेलं बाळ काय करतंय हे आपल्याला कळू शकतं, ते सुदृढ आहे की नाही हे कळू शकतं, त्याचं लिंग निदान होऊ शकतं, पण त्याला कायद्याने बंदी आहे. म्हणजे इतकी मानवाने प्रगती केलेली आहे. 90 वर्षानंतर जर आपण दूरदृष्टी म्हणून बोलायचं म्हटलं तर कुठे असू आपण सर? हो नक्की. 100 वर्षांनी बघायला गेलं तर महिलांना गर्भ पोटामध्ये ठेवायची जरूर लागणार नाही. मशीन विल टेक केअर ऑफ इट. मशीन गर्भाची काळजी घेईल आणि प्रसूतीच्या वेळी तो पोटात हे केलं जाईल आणि प्रसूती होईल. म्हणजे आज जे 100 वर्षामध्ये विचार करा, 100 वर्षापूर्वी काय होतं. बरोबर आहे. तेव्हा त्या दृष्टीने विचार केला तर घरामध्ये कॉम्प्युटरची वॉल असेल, एक टच वॉल, जे ऑफिसची कामं घरी बसून करण्यात येतील. आणि आपल्या कॉम्प्युटरवरती संपूर्ण दिवसाचा टाइम टेबल, एक जग सगळं कॉम्प्युटराईज होऊन जाईल. छोट्या प्रमाणात कॉम्प्युटरचा फक्त एकच होणार आहे, माणसाला वेळ मिळणार नाही. माणसाला वेळ मिळणार आम्ही शांतपणे बोलू शकतो. 100 वर्षांनी माणसाला बोलता येणार नाही. घरामध्ये यांत्रिक कुत्रे असतील, मांजरं असतील, ती घरात घाण करणार नाही, त्याला खायला द्यायला नको. एवढंच नव्हे तर आपल्याला इथून आता एका दुसऱ्या शहरात जायचं आहे, छोटी छोटी हेलिकॉप्टर टेरेसवरती असतील प्रत्येक बिल्डिंगच्या. आणि मला वाटतं नगरपालिकेला आता हे कळलंय पुढे हेलिकॉप्टर असणारे म्हणून रस्ते दुरुस्तीच्या भानगडीत ते पडत नसावेत. एक लक्षात घ्या, 100 वर्षापूर्वी काय होतं, म्हणजे मला आठवतं आमच्या लहानपणी परीक्षेची तयारी म्हणजे पेन तयार करायचं, निप तयार करायचं, शाई तयार करायची. आज मुलं बॉलपेन वापरतात, त्यावेळी बॉलपेन सुद्धा नव्हतं आमच्या लहानपणी. कॉम्प्युटर तर नव्हताच. आता पुढच्या वर्षी भास्कराचार्य गणितज्ञ यांची 900वी जयंती आम्ही साजरी करतो आहोत. अर्थात त्यावेळी 900 वर्षापूर्वी त्यावेळी संगणक नव्हता, काहीही साधन नव्हती, तरी त्यांनी बीजगणित, शून्य, इन्फिनिटी म्हणजे अनंत ही कल्पना मांडली, हे शोध लावले गणितामध्ये. मला वाटतं बुद्धिमत्तेच्या दृष्टीनं भारतामध्ये आजही तरुणाईमध्ये अजब बुद्धिमत्ता आहे. फक्त एक राजकीय आणि भ्रष्टाचार सोडला ना तर भारत देश जगामध्ये बुद्धिमत्तेमध्ये 1 क्रमांकात आहे. माझी खात्री आजची तरुणाईमध्येच उद्या ते शास्त्रज्ञ निर्माण होतील आणि भारत देश हा जगामध्ये 1 क्रमांकाचा येऊ शकेल. अगदी खरंय. धन्यवाद दाखरू सोबण सर, आपण आपला अमूल्य वेळ दिला आणि या सगळ्या विषयावर अत्यंत ज्याला आपण उत्कंठावर्धक अशा स्वरूपाचं या सगळ्या गोष्टीबद्दलचं विश्लेषण अगदी गमतीशीर पद्धतीने सांगितलं, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.
आणि असंच आपण वेळोवेळी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या गमती विज्ञानातल्या आणि खगोलशास्त्रज्ञातल्या सांगाल याची खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. इथे आता या आजचा मुद्दामध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आता जे आपल्याला दाखरू सोमणांनी सांगितलं त्यावर मी जाणार आहे पंडित राजकुमार शर्मांकडे, डॉक्टर माधुरी जोशी आणि शिल्पा सरपोतदारांकडे. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. क्या आपकी गाढ़ी कमाई हो गई बर्बाद? फ्रॉड कंपनियों ने लूट ली आपकी जिंदगी भर की कमाई। ना फॉर्मेट कंपनी का है, ना इनविटेशन लेटर कंपनी का है, ना कोई कंपनी के प्रॉपर चैनल्स हैं, और फिर भी कंपनी कहती है कि हमने प्राइवेट प्लेसमेंट्स की है। तो हम लड़ेंगे आपके हक की लड़ाई। लेमन न्यूज आगाह कर रहा फ्रॉड कंपनियों के बारे में। सेबी ने कंपनी को दबोच लिया। देखिए स्कैम्स एंड फ्रॉड सिर्फ लेमन न्यूज पर, दोपहर 2:30 बजे और शाम 7 बजे। ऐसा घर आपने नहीं देखा होगा, संभाल के पोछा मारा अभी। आइए वो भाई साहब, ये देखिए हॉल, ये देखिए चिल्ड्रंस रूम, देखिए कितना बड़ा है। आपके बच्चे खेलते खेलते थक जाएंगे। हो गया, मजे ले लिए। आइए। और ये है बेडरूम, इसकी खिड़की से तारे दिखते हैं, तारे। आपको क्या लगा प्रॉपर्टी डीलर हुआ? अरे आपको अपना घर दिखा रहा था। पर्ल्स इंफ्रास्ट्रक्चर, हम जानते हैं कि घर अरमान, उम्मीदों और सपनों का बना होता है, तभी तो हम घर बनाते हैं, जिंदगियां बनाते हैं। अक्षय बाथरूम कब धोगे? आज संडे है ना। दिलखुलास पहा शनिवारी रात्री 9 वाजता फक्त लेमन न्यूजवर. ब्रेक नंतर आपलं आजचा मुद्दामध्ये स्वागत. आपण चर्चा करतोय आज एका वेगळ्या, गमतीशीर, तितक्याच खुसखुशीत आणि तुमच्या आमच्या आयुष्याशी अत्यंत जवळून निगडीत असलेल्या विषयाशी. अर्थात तो विषय आहे आजच्या दिवसाचा, म्हणजेच 11/12/13चा. आज 11 डिसेंबर 2013 दुपारी 14:15 अनेक मातांनी आपल्या मुलांना जन्म देण्यासाठी हा मुहूर्त शोधला. या मुहूर्तामध्ये विशेष काय होतं वगैरे या सगळ्या गोष्टी आपण आता चर्चेत आलेल्याच होत्या. सोशल मीडियामुळे काय होऊ शकतं आणि एकूणच संगणक आपलं आयुष्य कसं व्यापून टाकेल हे आता आपल्याला खगोलशास्त्रज्ञ दाकरू सोमणांनी सांगितलं. मी या सगळ्या गोष्टी घेऊन जाणार आहे पंडित राजकुमार शर्मांकडे. पंडितजी, ज्या पद्धतीत आता बघा, जे आज आपण करतोय हे काय आपण शोधलेलं आहे हे जरी खरं असलं तरी त्याला कुठे ना कुठेतरी इतिहासाची, पुराणाची जोड आहे. आपण त्याच गोष्टी पुन्हा, आपलं आयुष्य गोल असल्यासारखं पुन्हा पुन्हा शिकून घेतोय, पुन्हा पुन्हा तिथे येऊन थांबतोय. आता जे आपल्याला दाकरू सोमणांनी सांगितलं की अशा स्वरूपामध्ये माणसाचं आयुष्य संगणकाने पुरतं झपाटून टाकलेलं असेल आणि काय नसेल आपल्याकडे तर फक्त आपल्याकडे वेळ नसेल, हे पटतंय तुम्हाला? नहीं, ऐसा मैं इस बात के साथ सहमत नहीं हूँ, क्योंकि बेसिकली आदमी मोनोटोनस हो चुका है। वो कोई ना कोई एक्टिविटी चाहता है, चाहे वो देखिए विदेशों में आदमी, जो डेवलप्ड कंट्रीज़ हैं उनके वो देश इतने डेवलप हो चुके हैं, वहाँ पे भुखमरी नहीं है, वहाँ पे गरीब नहीं है, वहाँ पे आदमी को सोचने का पूरा अधिकार है, वहाँ पे उसको अपने बच्चे की पढ़ाई की चिंता नहीं है, वहाँ पे 58 के बाद में उसको अपने बुढ़ापे की चिंता नहीं है, क्योंकि सरकार देखती है। यहाँ तक अपने देश की बात करें तो यहाँ इसलिए वो कोई ना कोई नया शोध निकालते रहते हैं। आपने बोला कि ये बहुत सालों के बाद फिर ऐसा ही हम लोग करते हैं, तो दिस वर्ल्ड इज़ ए रिसाइकलिंग यूनिट ऑफ गॉड। ये नेचर का एक रिसाइकल है जो बार बार हमारे सामने आकर खड़ा हो सकता है। मगर आज के मुद्दे में, आज का मुद्दा जो आपका कार्यक्रम है उसमें महत्वपूर्ण बात यह है कि ये सीक्वेंस डेट का क्या इंपॉर्टेंस है। इस सीक्वेंस डेट का न्यूमरोलॉजिकली वैदिक अंकों के हिसाब से इतना बड़ा इंपॉर्टेंस है। देखिए, ये मैं बात मानता हूँ उन सोमन साहब की कि आज शादी का मुहूर्त नहीं था, उत्तर भाद्रा रेवती, आज उत्तर भाद्रा नक्षत्र है और उस नक्षत्र के हिसाब से आज कहीं भी
शादी का मुहूर्त नहीं था। मगर अंकों की बात करें तो अंकों में तो निरंतरता चाहिए ना, वो निरंतरता को देखेंगे तो उसमें रोमांस है। अगर आज आपकी शादी होती है तो डेफिनेटली आपके जीवन में रोमांस जो है वो आप बहुत सालों तक रोमांटिक रहेंगे, एक दूसरे के साथ प्यार में बंधे रहेंगे। रीज़न बताता हूँ आपको, 1 + 1 2, आप ऐसे करते हो तो 11 होता है। राजेश जी आप स्क्रीन पे देखिए 11 होता है। 1 + 1 2 अगर हम 2 नंबर को अंक शास्त्र में देखेंगे या ज्योतिष शास्त्र में देखेंगे तो वृषभ राशि का स्वामी शुक्र है। शुक्र जो है वो रोमांस, ऐश्वर्य, प्रगति इसका प्रतीक है। इस चीज इनको अगर हम इनकी कंपैटिबिलिटी, इस समावेश को लेते हैं तो डेफिनेटली 11 12 13 जो है आज का मुहूर्त शादियों के लिए तो बहुत ही इंपॉर्टेंट है। बाकी अगर गर्भ की बात करें तो डेफिनेटली विदाउट एनी रिस्क इफ यू गेट योर चाइल्ड सीजेरियन, अगर 9 महीने डॉक्टर की सलाह लेने के बाद में अगर आपने बच्चा पैदा किया है उस पर्टिकुलर मुहूर्त के ऊपर, तो उसमें भी कोई दोष नहीं दिखाई देता, क्योंकि सूर्य जो है वो गुरु की राशि में है, शुक्र शनि के मित्र राशि में है, शनि और राहु तुला राशि में है, केतु जो है वो मेष राशि में है, सिर्फ गुरु जो है वो मिथुन राशि में चल रहे हैं। तो समावेश देखे जाएं, देखो एक कंपैटिबिलिटी होती है। अगर ग्रहों को और अंकों को, आपने अपने शो की शुरुआत की कि 9 महीने 9 दिन बच्चा पेट में रहता है। आज अगर ग्रहों की बात करें तो कितने ग्रह हैं राजेश जी? 9 ग्रह। रंगों की बात करें तो 9 रंग। इस जीवन में हर चीज का समावेश जो है वो 9 के ऊपर डेफिनेटली समाया हुआ है। और अगर हम इन चीजों का अध्ययन करते हैं तो अंकों की उतनी इंपॉर्टन्स है जितनी ज्योतिष शास्त्र में। बिल्कुल सही आहे। मी जाणार आहे डॉक्टर माधुरी जोशींकडे। माधुरी जोशी, मला सांगा की आज आपण म्हणतोय की 11 12 13 ही 90 वर्षातून किंवा 100 वर्षातून घडलेली एक अशी विलक्षण तारीख आहे, पण अनेक अशी मंडळी मला माहिती आहेत की ज्यांना असं वाटतं की माझं बाळ 15 ऑगस्टला जन्माला यावं, माझं अपत्य 26 जानेवारीला जन्माला यावं, त्या पद्धतीने संपूर्ण सगळ्या गोष्टींचं नियोजन करणारी मंडळी मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरामध्ये वावरताना आपल्याला दिसतात। पण हे सगळं होत असताना ते खरंच विज्ञानाला आव्हान देणार आहे का, या विषयाकडे मी येणार आहे। पण त्याआधी आज जी खूप लगबग होती ती विवाह अधिकाऱ्यांची होती। आज वांद्रे असेल, त्याचप्रमाणे ओल्ड कस्टम असेल किंवा ठाणे असेल, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लगबग होती ती या मुहूर्तावर लग्न करण्याची, या मुहूर्तावर आपल्या मॅरेज सर्टिफिकेटवर सिग्नेचर करण्याची, सही करण्याची। या विवाह अधिकाऱ्यांचं काय नेमकं म्हणणं आहे ते आपण आधी समजून घेऊया। मुंबईच्या विवाह अधिकारी ज्या आहेत त्या आपल्याकडे त्यांचं वक्तव्य, त्यांचं मत, त्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांनी आपल्याकडे मांडलेलं आहे। आधी आपण बघूया त्या काय म्हणतात आणि त्यानंतर मी जाणार आहे डॉक्टर माधुरी जोशींकडे। मी सकाळी आले तेव्हा माझं हे इकडचं बाहेरचं पेंडॉल सगळं फुल झालेलं होतं। सगळे छान 7-8 जोडपे होते, नवरी नवरदेव चांगले नटले सजले होते, हातामध्ये फुलं हार होते फुलांची, त्यांच्यासोबत त्यांचे मिठाईचे बॉक्सेस होते, त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील, त्यांचे फ्रेंड्स वगैरे असे होते। साधारण मी 11:15 वाजता लग्नाला स्टार्ट केलं। त्या पहिल्या लग्नाला जवळजवळ 8-10 लोक त्यांची होती आणि लग्न बिग्न झालं, छान फोटो बिटो काढले, पेढे वाटले, असं म्हणजे आनंदाचं वातावरण होतं। प्रत्येकाने खूप एन्जॉय केलं। अशा तऱ्हेने आज आमच्याकडेचं लग्नाचा बघा, लग्न लागणाऱ्यांनी लग्न लावलेलं आहे, पण ज्या विवाह अधिकारी आहेत त्यांना देखील किती आनंद झाला आहे आणि त्यांचा आनंद आपल्याला दिसतोय त्या आपल्याबरोबर बोलताना। डॉक्टर माधुरी जोशी, बघा हा जो काय प्रकार आहे की आज 11 12 13च्या दिवशी काही मंडळींनी 11:12 लग्न केलं, काही मंडळींनी 12:12 लग्नाचा मुहूर्त साधला। तसाच आई होतानाचा जो मुहूर्त आहे तो साधणारी जी मंडळी आहे, मग त्यामध्ये फक्त एक पुरुषच असं म्हणत नाही की आपल्या अपत्याचा जन्म यावेळेला त्या स्त्रीलाही तसं वाटतं, कारण तिच्याच गर्भात ते बाळ आकार घेत असतं। हे ज्या वेळेला आव्हान आहे तुमच्या समोर, त्यावेळेला ते आव्हान तुमच्यावरचा ताणतणाव किती वाढवणारं असतं आणि त्या जोडप्यावरचा ताणतणाव किती वाढवणारं असतं। हे खरंच ताण देणारं किंवा तणाव आणणारं प्रकरण आहे? प्रकरण खरंच थोडं तणाव देणारं आहे,
पण जसं तुम्ही म्हणत होता सायन्स हे आम्हाला आजची टेक्नॉलॉजी खरं मदतच करते. जर का आम्हाला वाटत असेल की हे चांगलं होत नाही आहे तर आम्हाला सायन्स टेक्नॉलॉजी बरेच NST म्हणून नॉन स्ट्रेस टेस्ट आहे, सोनोग्राफी आहे, त्याच्यामध्ये डॉपलर करून ब्लड फ्लो आम्हाला त्याच्यावरून आम्हाला कळतं. तर हे सगळं आम्ही सगळं मिळून जुळून त्यांना असं सांगतो की हे आम्हाला थांबणं उत्तम आहे का पहिले डिलिव्हरी करणं उत्तम आहे. आजकाल आम्हीही असं नुसतं मुहूर्त सिझेरियन म्हणून आणि त्याचा जर का काही निर्देश नसेल म्हणजे इंडिकेशन नसेल तर आम्ही असं आज मुहूर्त आहे म्हणून असं सिझेरियन कोणीच केलं नसेल. ज्यांनी केलं असेल जसं पहिले 2 सीझर झालं असेल किंवा आज आता पुढच्या आठवड्यात डेट आहे करायचंच आहे सिझेरियन माहीत आहे, वार खाली आहे किंवा दुसऱ्या कुठल्या निर्देशनामुळे जर सीझर करायचं असेल तर ते अजून 2 दिवस पुढे मागे न केल्या आज केलं तर ते चालतं. पण सायन्स आम्हाला विज्ञानमुळे हे आव्हान सोपं जातं आहे कारण की त्याच्यामुळे आम्ही सेफ त्याला आउटकम देतो आहे आणि तणाव वाढल्यापेक्षा आम्हाला सेफ्टी पण आमची जरा वाढते की आम्ही जे करतो आहे ते बरोबर करतो आहे का नाही. त्याच्यामागे आम्हाला एक ठोस एक पुरावा आम्हाला सायन्स एक मदत करतो आहे. आम्ही इमोशनल होत नाही, आम्ही सेफ्टी जास्त बघतो कारण आणि आम्ही एक्सप्लॉईट पण करत नाही रिसोर्सेस. कारण की जर का मी दिवसभरात उगत सीझर करत बसलो आणि थोड्या वेळाने खरंच काही इमर्जन्सी आली, ओव्हेरियन सिस्ट टॉर्शन काही झालं, ट्यूबमधली प्रेग्नन्सी फुटून गेली वगैरे असं हे असे केसेस येतच राहतात जेव्हा जिकडे खूप जास्त डिलिव्हरीचा ताण आहे तिथं. तर अशा सेटिंग्समध्ये आम्हाला आमचे रिसोर्सेस पण एक्सप्लॉईट करायचे नसतात. आम्ही सगळं रिस्क बेनिफिट सगळं बॅलन्स करून मग रीतसर त्याला पार पाडतो. पार पाडतो असं डॉक्टर माधुरी जोशी म्हणतात. पण शिल्पा सरपोतदार मला एक सांगा की जसं पंडित राजकुमार शर्मा म्हणाले की 9 आकडा जो आहे तो मानवी आयुष्यावर एक विलक्षण प्रभाव टाकणारा आकडा आहे. मग 9 रंग असतील, 9 ग्रह असतील किंवा आईच्या उदरातलं 9 महिन्यांचं बाळ असेल, 9 दिवसानंतरचं बाळ असेल, 9 रात्री असतील आणि तुमच्या पक्षाचे जे सर्वोच्च नेते आहेत त्यांचाही आकडा 9 आहे. आणि गेल्या काही काळामध्ये मुंबई, पुणे आणि संपूर्ण राज्यभरात 9ची जी काही किमया आहे त्यासाठी देखील आता अक्षरशः ज्याला आपण RTO म्हणतो तिथे 2-2 लाख रुपये भरून तो 9 आकडा मिळवण्याची. तर ही जी काय आकड्यांची गंमत आहे ही आकड्यांची गंमत, तुम्ही पत्रकार होतात, त्यानंतर तुम्ही उद्योजिका झालात, त्यानंतर तुम्ही सहकार बँकांमध्ये गेलात, एका पक्षाच्या नेत्या झालात, या एवढ्या प्रवासामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्तरांवरची मंडळी दिसली. आकड्यांची जादू काय आहे? हा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे ज्याचा त्याचा. त्यामुळे एखाद्या पक्षाचे नेते त्यांचा एखादा आवडता आकडा आहे. बघा उद्या शरद पवारांचा वाढदिवस आहे. शिल्पाताई, उद्या शरद पवारांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे राष्ट्रवादीची अनेक मंडळी आपल्या गाड्यांचे क्रमांक 12-12 ठेवतात. आपल्या नव्या घरात जाण्याचा जो काही दिवस आहे तो 12 डिसेंबर ठरवतात. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण हे आपल्या भारतीय समाजमनावर प्रभाव पाडत असतं आणि त्यामुळे मग नेत्यांचे वाढदिवस किंवा त्यांचे लकी नंबर हे घेण्याचा प्रयत्न आहे. आज ज्या वेळेला तुम्ही या सगळ्या दिवसभरातला वेध घेतला, दिवसभरात ज्या वेळेला तुम्ही सगळ्यांमध्ये वावरलात, त्यावेळेला आजचा दिवस आणि एकूणच ही आकड्यांची गंमत याच्याकडे तुम्ही एक पत्रकार म्हणून, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आणि एक तरुण म्हणून कसं पाहताय? नाही, हे तर नक्की आहे की हा प्रभाव वाढतोय. म्हणजे हे जे आकड्यांचं गणित किंवा ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्र ह्याच्यात तरुण मुलांना खूप जास्ती रस आहे असं नक्की जाणवतं. आणि हे मगाशी जे तुम्ही म्हणालात की आपल्या नेत्यांचा वाढदिवस किंवा नेत्यांचा लकी आकडा तो आपण कुठे ना कुठे वापरावा, ही एक मेंटॅलिटी असतेच. म्हणजे त्या नेत्याचे जेवढे अनुयायी आहेत ते त्यांच्या कुठच्या ना कुठच्या कामामध्ये आपल्याला तो अंक नक्की दिसतो. आणि आजकाल माझं असं एक वाटतं की एक देवभक्ती म्हणा, पुन्हा श्रद्धा, अंधश्रद्धा हे वेगवेगळे भाग झाले. पण तरुण मुलं पुन्हा या सगळ्याकडे खूप वळत आहेत. त्याची कारणं काही असतील. मग थोडीशी आयुष्यातली इनसिक्युरिटी असेल किंवा भारतीयत्वाचा किंवा आपल्या धर्माचा अभिमान हे थोडंसं वाढलेलं असेल. पण त्यांना या सगळ्यात खूप रस आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा आपण खूप सकारात्मक उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे जर व्हॅलेंटाईन डेला एक
10,000 गुलाबाची फुलं किंवा ते काय ते लाल हार्ट शेप फुगे विकले जात असतील 10,000 किंवा 10 लाख, तर आपण आत्तापासून प्लॅनिंग करून काहीतरी छान एखादा प्रोग्राम तेव्हा ठरवू तेव्हासाठी. आणि तरुण मुलांना त्यांची शक्ती त्या दिवशी त्या कामाला लावली. याच ठिकाणी यायचंय. हे जे तुम्ही काही सांगताय याचाच फायदा किंवा याच गोष्टीचा धागा हा मल्टीनॅशनल कंपन्यांनी पकडला आहे, त्यामुळे या आकड्यांच्या खेळामध्ये गंमत आली आहे. हो नक्कीच ना. मला नेहमी असं वाटतं की व्हॅलेंटाईन डेला परदेशात स्पेशली अमेरिकेत किंवा युरोपमध्ये वस्तूंचं इतकं प्रचंड प्रोडक्शन होतं. कारण मगाशी म्हटलं तसं आपल्यासारखे महिन्याला 100 सण नाहीत त्यांच्याकडे, आणि मग त्या वस्तूंसाठी मार्केट. आता आशिया ही नवीन बाजारपेठ मिळाली आहे. अगदी खरं आहे. म्हणजे क्रिकेट असो किंवा फॅशन असो, आशियाई बाजारपेठ जी आहे ती जगभराला खुणावते. आणि आशियाई बाजारपेठेमधली म्हणजे मग जर आपण पाहिलं तर क्रिकेट सारखा खेळ हा फक्त 12 देशांमध्ये खेळला जातो, पण या देशातला तेंडुलकर हा या संपूर्ण आशियाई खंडामध्ये देव म्हणून मिरवत असतो. माधुरी जोशी, मला सांगा की जर आपण मार्केट या गोष्टीचा विचार केला तर औषधांचं मार्केट असेल, कॉस्मेटिक्सचं मार्केट असेल, किंवा क्रिकेट म्हणून खेळाचं किंवा कोणत्याही गोष्टीचं मार्केट असेल, आणि मग या अशा गोष्टींमुळे मिळणारं जे मायलेज आहे या कंपन्यांना, ज्याला बहुराष्ट्रीय कंपन्या आपण म्हणतो, त्यांचा या सगळ्यावर किती नियंत्रणाचा भाग आहे? त्यांचा नियंत्रणाचा भाग याच्यात मोठा असतो. कारण त्यांना जे पाहिजे असतं ते त्याचं बरोबर तसं ॲडव्हर्टाइजमेंट करून कसं त्यांना वळवायचं असतं, त्याच्यात ते वळवण्यामध्ये ते माहीर असतात. त्यांची ते एक टीम असते, त्यांचं एक ते लोक एम त्यांना देतात, त्यांना एक टार्गेट देतात आणि ते करत असतात. पण आपल्याला पण माहिती करून घ्यायला पाहिजे की आपल्या काय गरजा आहे, आपल्या कुठपर्यंत आपण त्याला आपण त्याला कुठपर्यंत महत्व द्यायचं. पंडित राजकुमार शर्मा, तुम्ही जगभरात फिरता, आता परवा तुम्ही जर्मनीवरून आलात. मला सांगा की हे सगळं होत असताना ज्या वेळेला आपण भारतीय आणि विदेशी असा किंवा देशी आणि विदेशी ज्या वेळेला असा आपण एक विचार करतो, त्यावेळेला भारताकडे आता एक वेगळ्या स्वरूपाची ताकद अशा स्वरूपात, म्हणजे मग अमेरिका असेल बघा, बिझनेस म्हणजे काय आहे तर अमेरिकेमध्ये अमेरिकन माणसासाठी बिझनेस म्हणजे बिझनेस आहे असं बराक ओबामा म्हणतात. तर याच बराक ओबामांचं लक्ष भारतीय बाजारपेठांकडे आहे. म्हणजे मी अमेरिका हे एका उल्लेखासाठी म्हटलं, पण अगदी मग अमेरिका असेल, न्यूझीलंड असेल, स्वित्झर्लंड असेल, म्हणजे मग चॉकलेटांचा बाजार असेल किंवा कॉस्मेटिक्सचा बाजार असेल, या आकड्यांच्या गणितात आणि अंकाच्या शास्त्रामध्ये या मार्केटिंगचा उपयोग किती करून घेतला जातोय? पंडित राजकुमार शर्मा, देखिए यहाँ तक विदेशों की बात करें, विदेशों में भारतीय संस्कृति को कुछ देशों में इतनी इम्पोर्टेंस दी जाती है कि वो लोग हमको भगवान की तरह पूजते हैं. आप जर्मन की बात कर रहे हैं तो जर्मनी में मैं पिछले 20 सालों से जाता हूँ, मुझे वहाँ का हाईएस्ट अवार्ड भी सम्मानित किया गया है. मगर आंकड़ों की बात करें तो जर्मनी में डेफिनेटली भारतीय ज्योतिष शास्त्र को अंक विद्या को बहुत ज़्यादा माना जाता है. वहाँ संस्कृत की पढ़ाई होती है. हाइडलबर्ग में एक यूनिवर्सिटी में मैं गया, वहाँ पे संस्कृत की बाकायदा मास्टर्स की जाती है. बर्लिन में एक जगह के ऊपर मास्टर्स की जाती है. अंकों की अगर बात करें तो डेफिनेटली दे बिलीव इन. अगर आपने पिछली बार का वर्ल्ड कप देखा होगा फुटबॉल का, तो वहाँ पे एक ऑक्टोपस से भविष्यवाणी ली जा रही थी, आपको अगर याद है. उस ऑक्टोपस से भविष्यवाणी लेने का मतलब, और वो ऑक्टोपस कुछ बोलता नहीं था, कुछ करता नहीं था, खाली हिलता था. वो पूछता था नंबर, और नंबर के ऊपर बात चलती थी. एक तोते, अगर आप किसी सड़क के ऊपर एक तोता लेकर बैठा हुआ व्यक्ति देखें तो वो व्यक्ति, जब भी तोता बाहर निकलकर पिंजरे से एक पर्ची निकालता है तो उस पर्ची के ऊपर मंगल, शुक्र या गुरु नहीं लिखा होता, उस पर नंबर लिखा होता है. अगर हम भारत के गिने चुने अच्छे अर्थशास्त्रियों को देख लेते हैं तो डेफिनेटली वो भी अंकों का अध्ययन करते हैं, और पूरे विश्व में भारत को इसके लिए अच्छी नज़र से देखा जाता है. और आज के दिन तो ऐसा समझ लीजिए कि भारत एक धर्म का प्लेटफॉर्म है, एक सबसे बड़ी इन्वेस्टमेंट का प्लेटफॉर्म है, एक सबसे बड़े ब्रेन का प्लेटफॉर्म है. इसलिए हमारे नंबर्स, हमारे ग्रह जो हैं, उनको चाहे अमेरिका हो, चाहे लंदन हो, चाहे जर्मनी हो, चाहे किसी भी तरह का कोई भी विदेशी देश हो, उन्होंने मानना शुरू कर दिया है. क्योंकि राजेश जी 500,000 साल पीछे चले जाओ तो विमान की खोज सबसे पहले मुझे लगता है भारत में हुई थी. अगर हम भुवन की बात कर रहे हैं, जो भी हमारे मैथोलॉजिकल प्रोग्राम्स आते हैं वहाँ पे आप देखते हैं कि लोग उड़ रहे हैं, देवता जा रहे हैं, तो डेफिनेटली कहीं ना कहीं
ये खोज जो है यहाँ सबसे पहले हुई। तो भारत एक ऐसी जीने की एक ऐसी प्रथा है जिसमें आगे जाकर ये देखेंगे कि द वर्ल्ड इज गोइंग टू रन टूवर्ड्स, लेट इट बी ओबामा और एंजेला मर्कल और टोनी ब्लेयर, कोई भी हो, ये हमारे देश की तरफ इस नज़र से देखते हैं कि डेफिनेटली यहाँ से कुछ पाया जा सकता है। आज हम अगर उनके एनर्जी सेंटर में जाते हैं तो वहाँ पर जो चीज़ें हमारे त्रेता और द्वापर में की जाती थी वो आज उसका अध्ययन करते हैं। चाहे वो चंद्र पर जाने की बात करें या मंगल पर जाने की बात करें, हम तो यहाँ पर बैठे पंचांग लिख देते हैं। अभी सोमन साहब ने बहुत अच्छी बातें कही। आप देखेंगे कि हमारे भृगु परिवार के लोग जो थे उन्होंने तो यहाँ पर बैठे मंगल की डिग्री लिखी हुई है, और वो डिग्री अक्षरशः आज जो गोरा 15 साल के अध्ययन से करता है, साइंटिस्ट वैज्ञानिक 100 साल के अध्ययन से अमेरिका ने की है, वो हमारे मनीषियों ने आज से 300 साल पहले पंचांग में लिखी हुई है। सूर्य की डिग्री, मंगल की डिग्री, राहु की डिग्री, प्लूटो, जितने भी ग्रह हैं उनकी डिग्रियां और वो कब बदलते हैं, उनकी महादशा शनि की 19 साल की होती है, गुरु की 17 साल की होती है, मंगल की 7 साल की होती है, चंद्र की 10 साल की होती है। उनकी डिग्रियों के प्रभाव नक्षत्रों के साथ गिने गए हैं। मैं तो एक टाइम के ऊपर चैलेंज दे चुका था कि एस्ट्रोलॉजी इज ए मदर ऑफ एस्ट्रोनॉमी, उसके ऊपर इंटरनेशनली विवाद हुआ और उस विवाद में भारत को विजयी होना था और हम विजयी हुए, क्योंकि बेसिकली यहाँ पर पिंड है, वहाँ पर ब्रह्मांड है, जते पिंडे तते ब्रह्मांडे, इसलिए यहाँ पर अंक है, वहाँ पर डेफिनेटली कहीं ना कहीं पिंड और ब्रह्मांड दोनों आहे. अगदी खरं. म्हणजे एकूणच काय तर अंकांचं जे गारुड आहे ते आपल्यावर कायम राहणार आहे. डॉक्टर माधुरी जोशी, की या अंकांना ज्या वेळेला चॅलेंज केलं जातं, या अंकांना ज्या वेळेला आव्हान दिलं जातं, त्यावेळेला ते विज्ञानाच्या माध्यमातून दिलं जातं. आपण आता जसं मगाशी आपल्याला दाकरू सोमण म्हणाले की 90 वर्षानंतर हे इतकं सगळं बदललेलं असेल, कदाचित आज आपण 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात आईच्या उदरातला गर्भ म्हणतोय, कदाचित तो भविष्यात तो आईच्या गर्भात ठेवण्याचं म्हणजे ज्याला आपण भीती म्हणतो किंवा धोका म्हणतो तो पत्करण्याची गरज भासणार नाही. पण खरंच ज्या वेळेला आपण विचार करतोय की आजचं मेडिकल सायन्स आणि 10 वर्षापूर्वीचं आणि 20 वर्षापूर्वीचं हे ज्या वेळेला तुम्ही अभ्यास करून वाचताय आणि त्याच्यात काम करताय, तुम्हाला याच्यात अमूलाग्र बदल दिसतोय? जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा आणि जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करायला लागलो तेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये हे जे रोज नवीन चेंजेस होतात आहे ते सगळं आम्हाला इतकं खात्रीपूर्वक आम्हाला जाणवतं आहे. पहिले लोक असं डॉक्टरवर विश्वास ठेवला म्हणजे आपली तब्येत बरी होईल असं होतं. आता असं नाही आहे. आम्हाला सायंटिफिक बॅकिंग आम्हालाही लागते आणि पेशंटलाही आम्हाला द्यावंसं वाटतं. आणि जसं आत्ता आपले ज्योतिषशास्त्री म्हणत होते की इंडियाने जे आज जे खूप वर्ष पहिले केलं आहे तसं आपल्या पुराणामध्ये ॲटलिस्ट खरं असेल का नसेल माहिती नाही, पण टेस्ट ट्यूब बेबीचं पहिले क्लोनिंग वगैरे सुद्धा ते आपण महाभारतमध्ये वाचतो. ते जे आपले दुर्योधन आणि त्याचे 100 भाऊ बहीण वगैरे मडक्यामध्ये मोठे केलेले ते टेस्ट ट्यूब बेबी किंवा क्लोनिंग किंवा काय असेल किंवा ते संजयला दिव्यदृष्टी वगैरे होती. म्हणजे आजच्या विज्ञानाला अध्यात्माची किंवा पुराण काळाची एक जोड आहे असं आपण म्हणू शकतो. हो, पण मे बी ते सायंटिफिक पद्धतीने त्यांना पुढे डेव्हलप करता आलं नाही किंवा त्यांना भीती होती मिसयूज होईल किंवा काय. पण आजच्या आमच्या प्रॅक्टिसमध्ये सायन्सचे आम्हाला मदत करतं आहे आणि आम्ही त्याचं पुरेपूर सायन्स मदत करतंय. पण या सायन्स मदत करतंय म्हणून हा आकड्यांचा खेळ आपल्या समोर येतोय आणि म्हणून कदाचित दाकरू सोमणांनी जी भीती व्यक्त केली आहे ती भीती ही फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण वाटवून घेतली पाहिजे. कारण बघा आज एखादा मेसेज शिल्पा सरपोतदार आपण ऐकत असाल की एखादा जर संवेदनक्षम मेसेज असेल की एखादा मोठा महानेता असेल त्याच्या निधनाची बातमी असेल किंवा एखादी मोठी अशी अफवा असेल, एखाद्या मोठ्या उत्पादनामध्ये कोणीतरी विषाणू टाकल्याची बातमी व्हॉट्सअपवर किंवा ट्विटरवर ज्या वेळेला सर्क्युलेट होते आणि अख्ख्या जगभर पसरते त्यावेळेला पोलीस असतील, यंत्रणा असेल, या सगळ्यांना कमालीचं जागरूक राहावं लागतं आणि तितकीच भीतीही वाटते. म्हणजे एका बाजूला आपण विज्ञानाची कास धरतोय तितकीच भीती वाटण्यासारखं वातावरण आज निर्माण झालंय असं आपण समजायचं. शिल्पा सरपोतदार, हे दुधारी हत्यार आहे. हे त्याचे खूपसे चांगले प्लस पॉईंट्स आहेत, मायनस पॉईंट्स आहेत. आणि म्हणूनच मला नेहमी असं वाटतं की सामाजिक जीवनात वावरताना
त्याच्यातली सकारात्मक शक्ती, तरुणांची सकारात्मक गुण हे आपण जितके जास्ती वापरून घेऊ, मग ते कुठच्याही माध्यमातून असा सोशल मीडियाचा वापर करा, ह्या सगळ्या जे तारखा आणि या सगळ्यांचं जे जंजाळ आहे त्याच्यातलं त्यांचं जे आकर्षण आहे त्याचा वापर करा कुठच्याही माध्यमातून, पण या सगळ्यातली पॉझिटिव्ह शक्ती आपण एकत्र करून वापरली तर याचा नक्कीच उपयोग जास्त आहे. नाहीतर तितकेच त्याचे तोटे आहेत आणि ते फार भयावह आहेत, हे नक्की. आणि ते फार भयावह आहे. आज आपण ज्या वेळेला हे असं म्हणतोय की हे दुधारी हत्यार आहे असं शिल्पा सरपोतदार म्हणाल्या. पंडित राजकुमार शर्मा, जी गोष्ट आज आपल्याकडे सोशल मीडिया जो आहे त्याच्यापेक्षा अधिक प्रगल्भ आणि व्यापक सोशल मीडिया हा युरोपियन देशांमध्ये आहे. ज्या वेळेला अशा गोष्टी घडतात, मग तिथे होणारा नाताळ असू द्या किंवा तिथे होणारं एखादा व्हॅलेंटाईन डेचा एखादा कार्यक्रम असू द्या आणि त्यातलं सगळं मार्केटिंग असू द्या, आज आपण युरोपियन देशांची तुलना केली जर भारतीय सोशल मीडिया बरोबर, तर ते आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत हे आपल्या लक्षात येतं आहे. आपण मागे नाही आहोत, पण आपण युरोपियन मंडळींबरोबर स्पर्धा करण्या इतके देखील तयार झालेले नाही आहोत. ज्या वेळेला आपण त्यांच्या इतके तयार होऊ ते अधिक आव्हानात्मक असेल, आपल्याला असं वाटतंय, अधिक चैलेंजिंग असेल. देखिए, एक बात मैं यहाँ पर आपसे स्पष्ट कहता हूँ और एक बात के साथ मैं सहमत हूँ, एक बात के साथ मैं सहमत नहीं हूँ. हम आज भारत में 5,000 रुपये कमाने वाला आदमी वहाँ पर 5,000 यूरो कमाने वाले आदमी से प्रसन्न है, क्योंकि उसके पास अध्यात्म है, उसके पास में माँ का आशीर्वाद है, उसके पास में अपने परिवार के संस्कार हैं. एज फार एज फॉरेन कंट्रीज आर कंसर्न, वहाँ पे हर 15 साल के बाद में भी आपकी औरत आपको बोल सकती है कि आई डोंट एंजॉय विद यू, आई वांट टू लीव यू. डाइवोर्स हो जाता है. 70 साल की औरत भी और आदमी जो है वो डाइवोर्स ले सकते हैं और दे कैन प्रेफर टू स्टे इन ए ओल्ड एज होम देन स्टेइंग टुगेदर. यहाँ तक भारत की बात करें तो भारत अध्यात्म और धर्म के मायने में, संतुष्टि के मायने में, पीस के मायने में हमेशा एक प्लेटफॉर्म देखा गया है और देखा जाएगा. विदेशों में जो तड़पड़ता है, जो रेस्टलेस है, वो भारत में कम है, मगर विदेशों में धन हो सकता है. अगर मैडम ने अभी बोला कि क्लोनिंग की बात करें तो महाभारत में क्लोनिंग हुई थी. मुझे ऐसा लगता है कि हमारे मनीषी उनके साइंटिस्ट से ज़्यादा विद्वान थे, मगर क्योंकि वो उसका दुरुपयोग ना हो इसलिए उन्होंने इस बात को परे रखा कि औरतें जो हैं अपने पेट में गर्भ धारण करने की बजाय घड़े में गर्भ धारण करने का प्रयत्न करेंगे. इसलिए औरत की जो वसुंधरा है, जो औरत है, वो एक धरती के जैसी है, इसलिए उसको पेट में गर्भ धारण करना चाहिए. वही सत्य है. और डॉक्टर सोमन ने जो आपको बात कही कि आपकी छत के ऊपर छोटा सा एरोप्लेन होगा और ये होगा, वो एक हंसी की बात है, एक मजाक की बात है, उसमें ये होने वाला भी नहीं है. और क्लोनिंग कभी भी आदमी, देखिए, प्राकृतिक दृष्टिकोण से देखा जाए तो कभी भी आदमी की क्लोनिंग संपूर्णतः, दिस इज वेरी इंपॉर्टेंट. यू कैन मेक ए शीप. एम्स्टरडेम में शीप बनी थी, एम्स्टरडेम में शीप बना, हाँ, डॉली शीप मगर वो जिंदा नहीं रही. क्लोनिंग कभी भी आप औरत के पेट का जो टेम्परेचर है और जिस तरह का भी जो वातावरण होता है उसके सिवा कहीं भी नहीं हो, कोई भी बच्चा पैदा नहीं हो सकता. ना वो घड़े में हो सकता है, ना वो मशीन में हो सकता है, ना वो ट्यूब में हो सकता है. हाँ, इतना पक्का है कि साइंस तरक्की कर रही है, नई नई खोजें हो रही हैं. उन खोजों में हम नई नई बीमारियां ढूंढ रहे हैं जिससे आदमी तंदुरुस्त होता जा रहा है. आदमी को उन बीमारियों का पता लगते जा रहा है. 150 आज से 80 साल पहले एंटीबायोटिक क्या होता है वो लोगों को पता नहीं था. हल्दी खा लो या लौंग खा लो, ऐसी चीज़ों का निर्माण होता था. तो धीरे धीरे चीज़ें अच्छी हो रही हैं. वो उनका श्रेय फॉरेन के सायंटिस्ट को जाता है. परदेशी शास्त्रज्ञांना त्याचं श्रेय जाणार. माझ्याकडे वेळ पूर्ण होते. डॉक्टर माधुरी जोशी, अगदी संक्षिप्त स्वरूपात हे सगळं आकड्यांचा खेळ आणि एकूणच आकड्यांचं गारुड किती आव्हानात्मक आहे, किंवा विज्ञानाची कास आपण धरतोय ती आपल्याला किती आव्हानात्मक करणार आहे आणि तितकीच ती किती यांत्रिक करणार आहे. यांत्रिक होणं एक मोठी भीती आहे, पण विज्ञान आपल्याला जास्त यांत्रिक होऊ पण देत नाही. ते आपल्याला लिमिटेशन्स लगेच दाखवून देत आहे. आणि या सगळ्यांमध्ये आम्ही विज्ञानच शिकतो, आम्ही तेच प्रॅक्टिस करतो आणि शेवटी तेच आम्हाला पुढे नेतो, तेच आपल्याला पुढे जगण्यासाठी पुढे घेऊन जात असतं. अगदी खरं आहे की जसं डॉक्टर माधुरी जोशी म्हणतायत आणि पंडित राजकुमार शर्मा,
शिल्पा सरपोतदारांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले। या सगळ्यांनी आजचा जो दिवस होता 11, 12, 13 या दिवसातली जादू आपल्याला उलगडवून दाखवली आपापल्या माध्यमातून। कुणी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून, कुणी विज्ञान आणि डॉक्टर म्हणून, तर कुणी अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्र म्हणून, तर कुणी खगोलशास्त्रज्ञ म्हणून देखील। मी दाकरू सोमण, पंडित राजकुमार शर्मा यांचे विशेष आभार मानतो। त्याचप्रमाणे डॉक्टर माधुरी जोशी आपल्यालाही खूप खूप धन्यवाद। शिल्पा सरपोतदार आपणही दिवसभरातल्या व्यस्त कार्यक्रमातून या सगळ्या गोष्टी ज्या समाजात आज घडल्या, तरुणाईमध्ये घडल्या, त्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या, त्याबद्दल आपल्याला सगळ्या मान्यवरांना खूप खूप धन्यवाद। 11, 12, 13 हा जरी अंकांचा आणि आकड्यांचा खेळ असला तरी आजच्या या दिवसाने, या खेळाने आजच्या तरुणाईवर, देशातल्या नव्हे जगभरातल्या तरुणाईवर एक विशेष गारुड केलं। आणि हीच या सगळ्या आकड्यांची गंमत आहे, कारण शेवटी मानवी आयुष्य हे आकड्यांमध्येच गुरफटलेलं आहे। इतकंच आपण समजूया आणि आजचा मुद्दामध्ये इथेच थांबणार आहे। आपण मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा लेमन न्यूज। नमस्कार। क्या आपकी गाढ़ी कमाई हो गई बर्बाद? फ्रॉड कंपनियों ने लूट ली आपकी जिंदगी भर की कमाई। ना फॉर्मेट कंपनी का है, ना इनविटेशन लेटर कंपनी का है, ना कोई कंपनी के प्रॉपर चैनल्स हैं, और फिर भी कंपनी कहती है कि हमने